बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारे जास्त. येळकोट येळकोट, जय मल्हार, हर हर महादेव, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर की. धन्यवाद. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, मराठा साम्राज्यातील पहिले सुभेदार, ज्यांना आपण थोरले सुभेदार असंही म्हणतो, ते राजे मल्हाररावजी होळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला भारतभर विस्तारित करणाऱ्या पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर, राजराजेश्वर महाराजा यशवंतरावजी होळकर, गौतमाबाई होळकर, तुळसाबाई होळकर, भीमाबाई होळकर, पहिले तुकोजी होळकर, द्वितीय तुकोजी होळकर, तृतीय तुकोजी होळकर, प्रिन्स शिवाजीराव होळकर, म्हणजे ही यादी सांगत बसलो तर त्यातच वेळ जाईल. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शहीद आझम भगतसिंग, मराठवाड्यातील थोर सुपुत्र राजे नवसाजी नाईक, या सगळ्या महापुरुषांना मी अभिवादन करतो. आतापर्यंत वाऱ्यामध्ये जोर नव्हता, पण आम्ही उभा टाकलो की वारं जरा सुसाट सुटायला लागलेलं आहे. आणि असं म्हणतात की कोळे गावात सुटलेलं वारं हे तालुक्यामध्ये वादळ निर्माण करीत असतं. कदाचित येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे वारं निश्चितपणानं वादळ निर्माण करू शकतं. मी वर येताना माझे जोडे तिथं काढून आलोय. आपण असं मानायला हरकत नाही की माझ्या राजकारणाचे जोडे तिथे काढून मी इथे वर पवित्र अशा मंचावरती आलो. त्यामुळं राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य माणसाच्या जगण्यामध्ये आनंद, समाधान निर्माण झालं पाहिजे, यासाठी देवी अहिल्या आयुष्यभर झिजल्या. त्यांच्या निमित्तानं, त्यांच्या चरित्र कार्याच्या निमित्तानं आपलं जगणंही आपण समजून घेऊ. कारण जयंत्या म्हणजे केवळ नाचण्या गाण्याचा विषय नाही, केवळ भाषणाचाही विषय नाही, तर जयंत्या या आत्मपरीक्षणाचा विषय असतात असं माझ्यासारखा कार्यकर्ता मानतो. आणि म्हणून त्यांना वंदन करण्याच्या निमित्तानं मला आपल्यासमोर काही विषय बोलायचे आहेत. जरी उशीर झालेला असला तरी तुम्हाला भेटायला मी 450 किलोमीटरवरून आलेलो आहे. त्यामुळे मला खात्री आहे की 450 येणं, आता 450 जाणं, मला 6 वाजता नांदेडमध्ये पोहोचायचं असतं. आणि 2 दिवसापासून मी गाडीतच आहे. आमचं चाकावर घर आहे आणि येणाऱ्या 6 जून पर्यंत चाकावरच घर राहणार आहे. दररोज जयंती आहे आणि या निमित्तानं मला महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कुणबी माणसाशी बोलता येतो. आमच्या लक्ष्मणरावच्या भाषेत सांगायचं संबंध ओबीसींशी बोलता येतं आणि अहिल्यादेवींच्या चरणी माझी सेवा वाहता येते, याचा मला विलक्षण आनंद वाटतो. बंधूंनो, इतकी सुंदर भाषणं झालेली आहे. खरं तर त्या सगळ्यांचा उल्लेख अध्यक्ष म्हणून करणं मला गरजेचं आहे, परंतु त्याच्यामध्ये वेळ जाईल. मंचावर इतके मान्यवर नेते मंडळी उपस्थित आहेत, कार्यकर्ते मंडळी उपस्थित आहेत, विचारवंत मंडळी उपस्थित आहेत की सगळ्यांचा उल्लेख करीत बसलो तर त्यातही वेळ जाईल.
म्हणून मंचावर जेवढी मान्यवर आहेत तेवढीच खाली बसलेली देखील मान्यवर आहे असं मी मानतो. आपल्या सर्वांचा कृतज्ञतापूर्वक या ठिकाणी मी उल्लेख करतो आणि बोलायला सुरुवात करतो. आता माझे सन्मित्र आणि मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मणरावजी हाके यांनी अतिशय सुंदर असं मनोगत या निमित्तानं व्यक्त केलंय. त्याच्या आधी आमच्या वकील साहेब सचिनरावजी देशमुख यांनीही अतिशय सुंदर अशा भावना व्यक्त केल्या. मारुतराव सरांनीही फार चांगल्या भावना व्यक्त केल्या. आमचा छोटा वक्ता यानं देखील होळकरशाहीवर भाष्य केलं. हे सगळं ऐकत असताना माझ्या डोळ्यासमोर असंख्य प्रश्न उभे राहिले. आता बोलायचं कशाला, कारण इतक्या प्रश्नांना तुम्ही हात घातलेला आहे की त्या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये 2-2 मिनिटं जरी मी बोललो तर ते भाषण 2-2.5 तासाचं होतं. फक्त मला या निमित्तानं काही गोष्टी सांगायच्या. वक्त्यांनी जे बोललंय ते सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. न पोहोचलेलं तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि बंधूंनो, अहिल्यादेवी होळकरांचं नाव निघालं की धनगरांचा उल्लेख. म्हणून माझी भाषणाची सुरुवात करीत असताना म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भारतभर विस्तार करणाऱ्या मराठा साम्राज्यामधले महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असा मी उल्लेख केला. कारण आपण धनगरात कपाळाला भंडारा लावतो, येळकोट येळकोट जय मल्हार म्हणतो. मल्हारराव होळकरांपासून ते अहिल्यादेवी होळकरांच्या पर्यंत ऐतिहासिक महापुरुषांची नावं घेतो. बिरोबांच्या पासून ते खंडोबापर्यंत आपण नावं घेतो. आता तर गणपतराव आबांचं देखील आपण पुण्यस्मरणाच्या यादीमध्ये नाव. आणि मी तर अनेक वेळेला म्हणत असतो राजकारण कुठे चाललंय ते मला माहित नाही, परंतु मला मात्र गणपतराव आबांच्याच मार्गाने जायचंय अशी एक शपथ घेतलेला मी कार्यकर्ता. म्हणून सगळ्यात थोर असा अहिल्याचा सुपुत्र या महाराष्ट्रातला कोण असा जर मला प्रश्न विचारला तर मी सांगेन त्या सुपुत्राचं नाव आहे गणपत आबा देशमुख. ते केवळ धनगर समाजामध्ये जन्मले म्हणून नव्हे, वारसा कधी जातीतले लोक चालवतात की नाही याच्याबद्दल मला शंका. वारसा जातीमध्ये जन्माला आला म्हणून चालवलेला. केवळ कपाळाला भंडारा लावला आणि येळकोट येळकोट जय मल्हार म्हणाला. काय झालं माझ्या एसटीच्या आरक्षणाचं याचं भांडवल करीत गणपतराव आबांनी आपलं राजकारण उभं केलं नाही. परंतु एक गोष्ट या महाराष्ट्राच्या समाज जीवनापुढे आदर्श म्हणून उभी केली, ती म्हणजे एक सुतगिरणी अख्खीच्या अख्खी महिला मंडळांना चालवायला लावली. आणि याच्या एवढं मला तुम्ही सांगा, अहिल्याचा सुपुत्र असण्याचा दुसरा कुठला तुमच्या पुढे उदाहरण द्या की अख्खी सुतगिरणी महिलांना चालवायला. आम्ही तर इथं बसलोय सगळे बघा, एक तरी महिला आहे. नाव अहिल्याचं घ्यायचं परंतु कृती मात्र उफराटी करायची. अशा पद्धतीचं समाज जीवनातले आपले व्यवहार आहे. म्हणून मी बोलतो ते कटून बोलतो. मी तसा न आवडणारा माणूस. तुम्हाला आवडेल ते बोलायसाठी मी आलेलो नाही. तुमच्या टाळ्या घ्याव्या, वा काय भारी आहे रो, आला आला धनगराचा वाघ आला. माणसाला माणूस करा, माणसाचं जनावर करू नका मी नेहमी म्हणतो. आणि त्याला वाघ म्हणलं की ते आपलेच मेंढर उचलते. म्हणून सावध राहा. माणसाचं माणूस पण थोर झालं पाहिजे. आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये आपल्या समाजामधल्या माणसाचं माणूस पण कुणाचं थोर झालं याचं मोठं उदाहरण म्हणजे गणपत आबा देशमुख. माणूस पण थोर. सतत धनगर 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 म्हणणारे नेहमी धनगरांच्या विरोधातले असतात असं माझं मत. तुम्हाला आवडेल न आवडेल मी सांगितलं नाही. तुम्हाला आवडेल ते भाषण करायला आवडेल. परंपरा कशी बळकट करायची. मल्हारराव होळकरांनी कधीही नाही म्हटलं की मी मेंढपाळाचा पोरगा आहे, मी धनगराचा पोरगा आहे, मला हे राजा करणं हले. काय करा हो, लईच अवघड झाली परिस्थिती. आपले रडगाणे सुरू झाले लक्ष्मणराव. अरे तुम्ही जर सत्ताधीश होतात, तुमच्या बापदाद्यानं 1, 2, 10, 20 वर्ष नाही 1900 वर्ष या देशामध्ये जर राज्य केलं असेल तर तुम्ही रडत कसले रडत.
एमआयएम पार्टी काढतात. मुसलमानांच्या पुढे भाषण करताना ते म्हणतात की तुम्हारे पुरखों ने इस देश पे 800 साल की हुकूमत की है. असं म्हणल्याबरोबर केळी विकणारा कार्यक्रमात आहे, करायला होतं सरांना. मुसलमान ताट करण्यानं उठून बसतो. अरे मेरे बाप दादा ने अगर सरांना फोन करायला सांगतो, भाषण चालू आहे सरांचं. तो मैं क्यों सड रहा हूं? अशा पद्धतीचे प्रश्न त्याला पडतात. धनगरांच्या पुढे मी म्हणतो तुमच्या बापदाद्यानं जवळपास 2000 वर्षाची सत्ता केलेली आहे आणि मग आता ओबीसीचं आरक्षण गेलं. मग मला जिल्हा परिषद कशी मिळेल, मला नोकरी कशी मिळेल? रडगाणं गाणाऱ्या माणसाच्या सोबत कधीही इतिहास नसतो. हे कागदावर लिहून ठेवा. आपल्या मंगटाच्या जोरावरती, आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या जोरावरती जी माणसं आपला वारसा चालवतात त्याच माणसाच्या सोबत अहिल्यादेवींचा, खंडेरायाचा, विरोबाचा, महादेवाचा आणि लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. हे लक्षात घ्या. आणि मग हेच सांगायला तुमच्या गावामध्ये आलं. प्रश्न पडले पाहिजे. ज्याला प्रश्न पडत नाही तो मेलेला असतो. एक हिंदी मधला कवी आहे, त्याची कविता मला फार आवडते, उदय प्रकाश नावाचा. आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, कुछ नहीं बोलने और कुछ नहीं सोचने पर आदमी मर जाता है. आम्हाला जे वाटलं, आता माझा उल्लेख केला की बाबा हे आमदार होणार आहे, आम्ही लटकलेले आमदार आहोत 1.5 वर्षापासून, लटकलेले आमदार. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो मी मारोतराव, आमदाराच्या पगारापेक्षा दुप्पट पगार माझा आला. बायको पण पगारी नोकरदार आहे. आजोबाकडे 100 एकर जमीन होती, आज वाट्याला 6.5 एकर आलेली आहे. बरं झालं शिकलो, नाहीतर आत्महत्याग्रस्त मराठवाड्याच्या शेतकऱ्याच्या यादीमध्ये कदाचित माझंही नाव ठेवलं. परंतु आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते. 10 महिने हैदराबादच्या निजामाच्या तुरुंगात होते. जग बघितलं, माणसं बघितली, जग बदलणं हे त्यांच्या लक्षात आलं आणि बदलणारा जगाचा आधार शिक्षण आहे. म्हणून लेकरांना शिकवलं पाहिजे वाटलं, म्हणून माझी आज 4थी पिढी शिकत आहे. मी शिकलो नसतो तर मी होळकर शाहीचा अभ्यास केला नसता, शिवाजी महाराजांचा अभ्यास केला नसता, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, ज्योतिराव फुले समजून घेतले नसते, भगतसिंग समजून घेतला नसता, जगाचं तत्वज्ञान मला कळालं नसतं. आणि ते कळालं नसतं तर मी काहीच केलं नसतं. ठोम्या राहिलो असतो, ठोम्या. कई जन्म लेते हैं सिर्फ मर जाने के लिए, कई जन्म लेते हैं कुछ कर जाने के लिए. म्हणून आपण दुसऱ्या वळी जायला पाहिजे, कुछ कर जाने के लिए. काहीतरी मला आयुष्यामध्ये येऊन करायचंय. अरे डुकरं, मांजरं, कुत्रे बी जन्माला येतात, ते बी संभोग करतात, लेकरं जन्माला घालतात, भुकेसाठी दुसऱ्याच्या तोंडातलं हाडूक ओढतात, स्वतःला सुरक्षित करण्यासाठी म्याव म्याव करून शब्द राहून बोलतात. आपण काय वेगळं करतो? मी पण जगतो संभोगासाठी, मी पण जगतो भाकरीसाठी, मी पण जगतो सुरक्षिततेसाठी. तर जनावरांमध्ये आणि माझ्यामध्ये काही फरक नाही. मला जर माणूस म्हणून उन्नत जगायचं असेल तर जनावराच्या पलीकडे जाऊन मला काहीतरी करावं लागेल. आणि ते जर करायचं असेल तर बुद्धीला धारधार करावं लागेल. त्याचा काही च्यवनप्राश निघाला नाही, त्याचं काही इंजेक्शन निघालं नाही, त्याचं काही टॉनिक निघालं नाही. इंजेक्शन दिलं, वा वा, याच्या अंगामध्ये मल्हारराव होळकर होते, आता झडकीला उपाट टाकते मी, असं होईल. मी ज्या वेळेला लोकसभा लढवली त्याच्या आधी साधारणतः 20 वर्ष मी वेगवेगळ्या चळवळीमध्ये काम केली. लोकसभा लढवली त्या वेळेला माझेच पाहुणे रावळे म्हणले, मास्तरचं डोसकं जरा खराब झालंय वाटतं, बरं चाललंय, पैसा नाही हरमले, दोघाचा पगार आहे म्हणजे, त्यामुळे आता पैसा कुठं तरी घालाव म्हणून हे उभं टाकले. म्हणजे आता याला घरी का लागते भावकीचं लय भेट आपल्या इथले घरी होत.
म्हणून तुमचं अभिनंदन मानतो. सरपंच एक सरपंच भावकीला सरपंच होऊ दे ना. तुम्ही भावकीला सरपंच केलंय आणि त्याच्या हातात कारभार दिलाय, त्याबद्दल तुमचं आणि सगळ्या गावकऱ्याचं अभिनंदन. मग आपली माणसं लई श्रेष्ठ राहतात. त्याचा अनुभव जर घ्यायचा असेल, त्याला जाप 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 चालू आहे. एकदा इलेक्शन लावलं, एकदा उभा टाका, ग्रामपंचायतला उभा टाका. लक्ष्मणराव तुम्हाला आता उभं, तुम्ही राहिले उभा टाकले, पण जर आता मोठ्या फ्लो मध्ये तुम्हाला उभं करावं. आता या नव्या वेशामध्ये तुम्हाला उभं करू. आता वेश बदललाय. तुम्हाला सांगतो, माणसाचा विश्वास कर्तृत्वावर नसला की मी मुंडी घालून लगायला ना देण्यात तू पण तसंच. मी साहेबाच्या पायाला कडकडून मिठी मारली की नाही, तू दुसऱ्या पायाला तरी मार जाऊ दे, पण आगाऊ शांतपणे करू. मला आमचेच सोयरे म्हणायचे, राजकारण काय आपलं काम होईल काय, ते पाटला देशमुखाचं काम आहे. मग आपलं काम काय? अरे मास्तरकी मिळाली, भल्या माणसा नोकऱ्या लागणं आहे, तुला लागली गुन्हा करती, पुस्तकं लिहू, काहीतरी पुरस्कार घे. राजकारण काय हे आपलं नाही, ते अशोक चव्हाणचं काम आहे. आणि काही जर सोयरे येऊन म्हणले आता साहेबाला पाडाय निघाल्या म्हणजे तुला मला पाडाय फिरायचं काही नाही म्हणलं, मी आपलं बघावं म्हणायला म्हणलं आपली ताकद काय. म्हणजे मी निवडून येतो की नाही ह्याची काळजी नाही आमच्या सोयऱ्याला. सोयऱ्याला काळजी साहेब पडते काही. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही, महाराष्ट्राची सगळ्यात मोठी जोडी माझ्यावर लागली. करोडो रुपयाला लाच मारण्याची ताकद माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या मध्ये आहे. त्याचं कारण मी अहिल्यादेवीचा वारसदार आहे. मी गणपतराव आवाची परंपरा चालवणारा वारस. याचा मला त्यामुळे पैशानं विकत घेणारे कुत्रे तुमच्या भागात नाही आहेत मला माहिती. आम्हाला विकत घेण्याची ताकद. दोघं मी नोकरीला असो लक्ष्मणराव, अभिमानानं सांगतो तरुण पोरांच्या, कारण तरुण पोरांच्या पुढे आदर्श काय आहे. राजकारणात गेलं की मोठ्या गाडीमध्ये फिरायला, गळ्यामध्ये बैलासारख्या चैनी घालायला मिळतात. बॉस, दादा, वा असं गाडीवर लिहिता येते. हे राजकारण पाहिजे तुम्हाला. धनगराचे असे नेते पाहिजे. तुमच्या तालुक्यानं सर्वोच्च आदर्श घडवला भारतातला गणपताबाच्या निमित्तानं. गणपत आबानं वारसा चालवला अहिल्यादेवींचा आणि मल्हाररावांचा. मी आव्हान करायला तुमच्या तालुक्यामध्ये आलेलो आहे. तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर ते साधेपणाचं, समन्वयाचं आणि सेवेचं राजकारण असलं पाहिजे, जे गणपतराव आव्हान आपल्याला हे सांगायला हवं. नाहीतर मलाही 4 गाड्या मागून 4 गाड्या पुढे आपलेच फटाकेल्याच्या कार्यकर्त्यांना आलो की उडी पाणी आपण पाचतो लोकांना. आपल्याला तुमच्याकडे यायचे मारतो. मी काही कोणाला टीका कर, जे दिसते ते बोलणार. कारण मी तुकाराम महाराजांचा वारसदार आहे. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बोल. सत्य आणि असत्य याच्यामधला फरक कळल्यानंतर असत्याच्या बाजूनं करोडो लोक जरी उभं टाकले तरी मी सत्य बोले. हा वारसा मला तुकाराम महाराजांनी दिला. तोच वारसा आहे, तोच वारसा सत्यम शिवम सुंदरम. सत्य शिव आहे म्हणून ते सुंदर आहे. म्हणून महादेवाचे आपण भक्त आहोत. आणि महादेव पशुपालक राजा होता. त्याची बायको पार्वती हिमालय नावाच्या धनगराची पोरगी आहे. समजून या, धनगर ही जातच नाही. लोक पाहिलं मागचं भिगंड्यावरून बोलते का आपले लोक पाहिजे. धनगर ही जात नाही जात. कोणी म्हणते धनगर ही जमात आहे ना. सत्तेगाडीची यादी, त्याच्यामध्ये धनगड हा रचा ड झाला म्हणतात. अरे पण धनगड अस्तित्वातच नाही ना. महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, स्वर्गात नाही,
कुठंच अस्तित्वात नाही. अस्तित्वात नसलेल्या जमातीला आरक्षण मिळते काय लक्ष्मणराव? असे मुद्दे उचलावे लागते. आमचे मला वाटतं 4 पिढ्या चालल्या आमचे नेते साहेब आमच्या आरक्षणाचं काय झालं? आता एसटी आली. मी म्हणलं एसटी आली, आमची एसटी कधी इथून गेली? एसटी कशी गेली? त्याचं शास्त्र समजून घ्यावं लागेल. ते बुद्धिवंतांचं काम आहे. नाहीतर आपल्याला साहेब आमच्या समाजाच्या आरक्षणाचं हो हो करू. यावेळेला मतदान जोरात झालं पाहिजे, सगळं आलं पाहिजे. काय नाही हो, काय तुमचा प्रश्न? काय नाही हो साहेब, आणि ते तुम्हीच केलं पाहिजे. तुमच्याशिवाय कोणी करणार? ते साहेब ती जिंकून बघता करावं पाहिजे. त्याचं शास्त्र समजून घ्या. त्याच्यासाठी मी पुस्तिका लिहिली, मी पाठवेन त्याचं काय शास्त्र. पण अडाणीपणानं कोणतीही आंदोलनं टिकत नसतात. नेते निर्माण होती एअरपोर्टचे म्हणा. नेत्याला उभं करा. काय म्हणाला तुम्ही? एअरपोर्ट काय एअरपोर्ट काय तुला सगळे म्हणाले, तुम्ही बी म्हणालो. नेता शहाणा पाहिजे. नेता अडाणी असला की त्याला जाहीरच झाली, त्यानं काही चांगल्या मार्गाने नाही. हो नेते शहाणे पाहिजे. तुमचा तालुका वेगळा काय देशमुख आहे उगा तुम्ही देशमुखात तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी आबाच नाव घेणं. मी आबाचा हरपली आणि आबा हे धनगरांना माहीत नव्हतं. कारण शेतकरी कामगार पक्षाच्या सोबत आम्ही म्हणून एअरपोर्ट काय एअरपोर्ट मारून भंडारा लावा फिराला रट्टावून काय भंडारा मारून. पिवळा झेंडा काय मारून नाही. होळकरशाही म्हणजे काय रे बघ. एक पिंड घेतलेली आपली मूर्ती आणि तिकडं उत्तर भारतामध्ये राज्य फक्त सिंबॉलिक मानव प्रत्येकाने माध्यम. त्याच्या पलीकडे धनगर जात वाघाची जात तरकाळी पोळी ह्याच्या अंगावर जातो, त्याचा मुर्दा पाडतो. बघतोस काय गुजरात हे तुमचं ही आपली हे सांगितलं तुम्हाला की धनगर ही जात नाही, धनगर ही जमात. ही पण मातृ जमात. खरं तर तो विषय इतका मोठा आहे की तो तरुण पोरांनी सभागृहात ऐकण्याचा विषय. तो काय सभेमधला तसा विषय नाही. तरी थोडक्यात सांगतो तुला. धनगरी अशी जमात आहे, शेतीचा शोध लागल्यानंतर गावगाडा आला आणि शेतीवर आधारित व्यवसाय करण्याच्या निमित्तानं 12 बलुतेदार आले, शेतकरी समाज आले. परंतु शेतीचा शोध लागला नव्हता त्यावेळेला गावगाड्यातल्या 12 बलुतेदार शेतकरी समाजाचे सगळे पूर्वज हे धनगर होते. आता याच्यापेक्षा आणखी मोठा पुरावा काय देते आणि त्याच्याबद्दल जगातल्या अँथ्रोपॉलॉजिस्टनं लिहिलेला. आता तेनं लिहिले तर आपल्याला वाचवता लागेल. ज्योतिराव फुल्यांनी शेतकऱ्याच्या आसूडमध्ये सांगितलं मराठा माळी धनगर यांचं कुळ एक आहे. ज्या काळामध्ये तर जाती प्रथा ह्या अधिक तीक्ष्ण, अशा काळामध्ये ज्योतिराव फुल्यांनी पुस्तकात लिहिलं की मराठा माळी धनगर हे यांचं कुळ एक आहे. आणि आपल्याला माहित आहे की या देशातला एक जाणता राजा आधुनिक काळामधला तो म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराजांनी एक कमिटी पाठवली इंदोरला आणि होळकर हे क्षत्रिय कसे आहेत याचा शोध घ्यायला सांगितला. त्याचा रिपोर्ट सुद्धा जयसिंगराव पवारांच्या पुस्तकात आहे, ती वाचलं पाहिजे आपण. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे पूर्वार्धामध्ये सत्यशोधक होते, उत्तरार्धामध्ये ते आर्य समाधी झाले. श्री शिवाजीचा मृत्यू झाला, त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. परंतु पूर्वार्धामध्ये ते सत्यशोधक होते आणि त्यांना ही भूमिका ज्योतिराव फुलेंनी मांडलेली पटली. आणि राजर्षी शाहू छत्रपतींनी संकल्प केला मी माझ्या आयुष्यात किमान 100 विवाह धनगर मराठ्यांचे लावी. हा सामाजिक इतिहास सांगितला पाहिजे या महाराष्ट्राला आणि आजच्या परिस्थितीचा आजच्या काळात सांगितलं पाहिजे. कारण जाती जाती एकमेकाच्या उरावर बसायला निघालेले. अरे आपण मूळ कोण, आपला वारसा काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला इतिहासाकडे जावं लागतं. छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःची सख्खी चुलत बहीण तुकोजी होळकरांना दिली आणि तो लग्न लावलं. त्यांनी कधी मराठा वेगळे धनगर वेगळं मानलं नाही आणि त्या मांडवामध्ये 25 लग्न धनगर मराठ्यांची लागली. हा महाराष्ट्राचा इतिहास.
हे जरा समजून घेण्याचं. त्यामुळं 96 कुळ असं जे म्हणतात, एकच संदर्भ सांगतो, खूप संदर्भ आहे. एक संदर्भ आता उशीर आहे. 96 कुळ, मराठ्यांची 96 कुळ. आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो, त्या 96 कुळामध्ये 6 कुळ धनगराचे. त्याच्यामध्ये धायगुडे तुमचं हे आहे, शेणी आहे, खरात आहे, घोळात आहे. 6 कुळ आहे आणि 4 कुळ माळ्याची. आज महाराष्ट्रामध्ये सामाजिक विघटन जोरात चालू असताना तुम्हाला हे सांगावं लागेल की या महाराष्ट्रामधला शेतकरी समाज, मराठा, धनगर, माळी हे एका कुळाचे आहेत. आपण एकीनं राहिलं पाहिजे. आपल्या डोक्यात काय टाकतं? अरे आपल्याकडे काय नाही सगळं मराठी दुखणं डॉक्टरला सांगितलं तर कमी होते, लपून ठेवलं तर बेंड वाढते. मग बसायवी दाखवलं केलं आणि वेगळं सांगितलं बहुजन समाजाचं दुखणं हे फार जुनं आहे. त्याला गोड औषध देऊन चालत नाही, कडू औषध द्यावं म्हणून कटू बोलावं. आपल्या डोक्यात पक्का बसवलेला आहे, सगळ्या ओबीसीच्या डोक्यामध्ये पक्का बसवलेला आहे की बाबा कोण आहे राजकारणात, कोणाकडे अर्थकारण. आणि काही लोकांचा मला एक छंद आहे. त्याचं कारण मोठा समाज विकटित झाल्याशिवाय विकटित मराठ्याला करावं लागेल, विकटित धनगराला करावं लागेल, विकटित माळ्याला करावं लागेल, तरच राजकारण करतो. आणि म्हणून धनगर मराठ्यात लागलं पाहिजे याची मांडणी वारंवार केली जाते. सोशल मीडियामध्ये बघा तुम्ही, आपल्या पोराच्या मस्तिष्कामध्ये पक्का बसलेला आहे आपला शत्रू कोण आहे. अरे जग कुठं चाललंय, शत्रूच शोधता येणार आहे. इतकं गुंतागुंतीचं आहे. सोपं केलं की धोंडे मारायला म्हटलं, हा इकडे मी आहे, इकडे शत्रू आहे, मारा धोंडे. याच्यामुळे आपण बरबाद होऊन जाऊ, समाज दोन बरबाद होईल. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, मराठ्यांची सत्ता आहे म्हणजे कुणाची सत्ता आहे याची पण चिकित्सा करायला पाहिजे. 169 घराण्याची सत्ता आहे, सर्वसामान्य गोरगरीब मराठ्याची सत्ता नाही. हे एकदा आपल्या डोक्यात टाका. म्हणून गरीब मराठ्याच्या पोराला सोबत घ्या, माळ्याच्या पोराला सोबत घ्या. ज्याला कधीही आपल्या आयुष्यामध्ये कुठलंही पद मिळालेलं नाही, अशा 12 बलुतेदाराच्या पोराला सोबत ठेवून आपल्याला पुढे जावं लागेल, जे मल्हारराव होळकरांनी केलं. मल्हाररावालाच का वाटलं राज्य करावं असे प्रश्न पडतात का आपल्याला? वेगवेगळ्या जातीतले लोक होते, सरदार होते, खूप लोक होते. मल्हाररावालाच का वाटलं आपण आपलं राज्य तयार करावं, तेही इतर नव्हे तर उत्तर भारताचं सगळं आक्रमण ज्या दारातून येतं त्या माळव्याच्या दारामध्ये आपण आपली सत्ता उभी करायची. का वाटलं हे? त्याचं कारण मल्हाररावांना माहित होतं की मी शिवाजी महाराजांचा वारसदार आहे. मल्हारराव शिवाजी महाराजांचे वारसदार कसे हे जर समजून घ्यायचे असेल तर राचिन ढेरे यांचं शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव हे पुस्तक आवर्जून सगळ्यांनी वाचा, त्याची पारायण करा आणि मनामध्ये हा जो सामाजिक दुभंग तयार झालेला आहे तो तात्काळ तुम्ही टाकून द्याल, तेवढी तुमची प्रगती होणार आहे. नाहीतर एका टप्प्यामध्ये शत्रू म्हणून एखाद्याच्या बद्दलचं बीज बाळगता तुम्ही सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहू शकत नाही, तुमची प्रगती होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. मल्हाररावांनी शिवाजी महाराजांचा वारसा कर. आता शिवाजी महाराज एक सरदाराचा पोरगा, शिवाजी महाराजांना का राजा व्हावं वाटलं प्रश्न आहे. इतर कुणाला का व्हावं वाटलं? शिवाजी राजांना का वाटलं शिवाजी वर्ण शहाजी भोसले. ह्याच्यासाठी तुम्हाला संजय क्षीरसागर, संजय सोनवणे वाचवलं. भोसले कोण? होयसाळ कोण? सातवाहन कोण? हरिहरमुक्क कोण? हे पार चक्रवर्ती सम्राट अशोकापर्यंत नेता येतं. हे जरा समजून घ्या, लवकर समजून घ्या, तेवढी प्रगती अधिक होणार आहे. आणि म्हणून मल्हारराव होळकरांनी ऐका लक्ष्मणराव, खास सांगतो तुम्ही हे मुद्दे बोला, सगळीकडे बोला. मल्हारराव होळकरांनी मराठा साम्राज्याला दिल्लीपर्यंत नव्हे अफगाणिस्तान पर्यंत राजाकडे. आता 1 मेला आपण गाणे ऐकतो बघा. काया छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळती बघेली, दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. इकडून ऐकते आणि इकडून सोडून देते. दिल्लीचे दिग्गजाचा उल्लेख लक्ष्मणरावांनी केला. दिल्लीचे तख्त राखतो कोण राखतो? मल्हारराव होळकर लागतात, रामोजी शिंदे लागतात आणि फारचा उदाजी पवार लागतो. एक घटना सांगतो म्हणजे आपल्या वर्तनामध्ये बदल करण्याची कशी गरज आहे तुमच्या लक्षात येईल. इतिहास म्हणजे नुसता वाचून सोडून देण्यासाठी नसतो. इतिहासाचं स्मरण वारंवार करावं लागतं आणि आपली वर्तन व्यवस्था बदलावी लागते. वर्तन जर बदललं नसेल तर त्या इतिहासाला काही अर्थ प्राप्त होत नाही. तो इतिहास मृतवत असतो. इतिहास